सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंचं इथे मनापासून स्वागत करतो. विद्याप्रतिष्ठान या संस्थेच्या आपल्या इंदापूरच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आपण सर्वजण एकत्र जमलेले आहोत. अनेक दिवसांपासून हे मनात होतं की आपण एकत्र समोर येऊन बोलावं, आमच्या काही भूमिका आहेत त्या आपल्यासमोर मांडाव्यात. आणि पत्रकार हा जसा आपण म्हणतो की एक स्तंभ आहे आपल्या लोकशाहीचा, आपल्या पूर्ण देशाचा. आणि त्यामुळे समाजापर्यंत पोचण्याचा हा एक अतिशय चांगला मार्ग आहे. आमच्या भूमिका समाजापर्यंत पोचवणे आणि त्यामुळे या समाजामध्ये फायदा होणे या गोष्टी आपल्याला तुमच्यामुळे फक्त शक्य होणार आहे. त्यामुळे आजचा पत्रकार परिषद घ्यायची आहे. या पत्रकार परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इंदापूर तालुक्यामध्ये ज्या आपण गोष्टी गेल्या 1.25 वर्षापासून चालू केलेल्या आहेत, अनेक उपक्रम आपण चालू केलेले आहेत की आपण फक्त विद्याप्रतिष्ठानचं पॉलिटेक्निक हा केंद्रबिंदू न मानता आपण तालुका हा केंद्रबिंदू मानलेला आहे. आणि ज्या पद्धतीने बारामती तालुक्याचा विकास साधलेला आहे त्या पद्धतीने आपण जर इंदापूर तालुक्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर आपण काही करू शकलो, काही कॉन्ट्रीब्युशन आपण देऊ शकलो आणि या मुलांना, इथल्या मुलांना एक्सपोजर जर वेगळ्या पद्धतीचा आपण जर देऊ शकलो तर त्या दृष्टीने आमचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत. अर्थात याला साथ आमच्या विद्याप्रतिष्ठान या ट्रस्टची आहे. याला साथ आमच्या इथे काम करणाऱ्या 2008 पासून काम करणाऱ्या सर्व टीचर्स लोकांची आहे. आणि आम्हाला इथे साथ मिळते तुमच्या पत्रकारांच्या सर्व जे काही तुम्ही कव्हरेज करता, ज्या काही गोष्टी तुम्ही समाजापर्यंत पोहोचवता त्या सगळ्यांची साथ आम्हाला मिळत आहे. त्यामुळं आमचा उत्साह हा दुगणित दरवर्षी होतो आहे. आणि त्यामुळे आज या पत्रकार परिषदेमध्ये आमची भूमिका पुढे काय आहे, आम्ही काय पद्धतीने या सर्व गोष्टींचा विचार करतो आहे आणि पुढे आपल्याला आपल्याकडचे जे विद्यार्थी आहेत, आपल्या इंदापूर शहरातले असू देत, इंदापूरच्या ग्रामीण भागातले असू देत, या विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीने पुढे मार्गक्रमण करण्यासाठी सहाय्य करणार आहोत, या सगळ्या गोष्टींची एक थोडक्यात आपल्यासमोर मी आमची भूमिका मांडणार आहोत. गेल्या वर्षभरात जर आपण विचार केला तर गेल्या वर्षभरात आम्ही अनेक उपक्रम चालू केलेले आहेत. त्यापैकी काही उपक्रम तुमच्यासमोर आम्ही ठेवलेले आहेत. त्यातले पहिली गोष्ट म्हणजे आपण जर्मन या भाषेची आपण इथे क्लासेस चालू केले. जवळजवळ 150 मुलांचा जर्मन या भाषेच्या मध्ये इंटरेस्ट त्यांनी दाखवला आणि बऱ्यापैकी मुलांनी तो पहिला लेवलचा कोर्स कंप्लीट केला आहे. आणि यातून तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो की ह्या सर्व खटाटोपीमुळे आमचे लास्ट इयरचे 9 विद्यार्थी गव्हर्नमेंटची पूर्णपणे स्कॉलरशिप मिळून हे बाहेरच्या देशात शिकण्यासाठी, पुढील शिक्षण घेण्यासाठी चाललेले आहेत. त्यापैकी 3 विद्यार्थिनी आहेत. म्हणजे विचार करा की आपल्या बेगवणच्या पालक इंदापूरला त्यांच्या मुलींना जर शिकवायला पाठवायला तयार होते काही वर्षापूर्वी, तर आता हेच पालक म्हणतात की आमची मुलगी ही बाहेरच्या देशात शिकली तरी आम्हाला त्याच्यामध्ये अजिबात काही भीती वाटत नाही. हा जो चेंज आहे हा चेंज फार महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. हेच जे विद्यार्थी बाहेर जाऊन शिकणार आहेत ते मोठ्या एक्सपोजरमध्ये जातील, त्यांना ते मोठी जग दिसेल आणि तेच आपल्या मागील येणाऱ्या पिढीला ते मार्गदर्शन करू शकतात. दुसरी गोष्ट आपण त्याच्यामध्ये चालू केली की आपल्याकडे MKCL या अंतर्गत आय लाईक म्हणून एक ट्रेनिंग सेंटर चालू केलं की ज्याच्यामध्ये कुठलाही विद्यार्थी, त्याच्यामध्ये आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा इतर कुठलाही बॅकग्राऊंडचा, फार्मसीचा असेल, तरी सर्व प्रकारचे विद्यार्थी या कोर्सचा लाभ इथे घेऊ शकतात. अत्यंत कमी फीमध्ये, वाजवी दरामध्ये जी गव्हर्नमेंटची फी आहे त्या फी भरून त्यांनी 1 क्रेडिट, 2 क्रेडिट, 3 क्रेडिट आणि 4 क्रेडिटचे कोर्सेस करू शकतात. आजकाल आपल्याला माहिती आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचं अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हे कंपल्सरी आहे. हा कोर्स केला, पास झाला की त्याला त्या पद्धतीचे क्रेडिट त्याच्या बँकेत जमा होतील आणि त्याला जे क्रेडिट्स कुठं वापरायचे असतील पुढे भावी आयुष्यात, भावी शिक्षणामध्ये, ते क्रेडिट्स तो वापरू शकतो. तर अशा पद्धतीने हे MKCLचं एक ट्रेनिंग सेंटर आपण चालू केलेलं आहे. याच्यामध्ये मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की साधारणपणे 350 मुलांनी याचा या 6 महिन्यामध्ये लाभ घेतलेला आहे. आणि आपल्याकडे कॉमर्स कॉलेज, आपल्याकडच्या बाहेरच्या इतरही सर्व कॉलेजची मुलं, सायन्स कॉलेजची मुलं, ही सर्व मुलं याच्यामध्ये एनरोल व्हायला यावर्षी तयार आहेत. त्यामुळे हा एक वेगळ्या पद्धतीचा आपण एक पर्याय त्याच्यामध्ये शोधतोय की जो अभ्यासक्रम
आणि त्या विद्यार्थ्यांना कुठली गरज आहे याच्यामधला जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी याचा उपयोग या विद्यार्थ्यांना होतो. आपल्याकडे भारतामध्ये 2014 सालापासून 2014-15 सालापासून आपल्याकडे स्किल डेव्हलपमेंट किंवा स्किल शिक्षण, कौशल्य विकास हा एक मोठा भाग चालू केलेला आहे. आणि त्या भागामध्ये मुलांचं नॉर्मल जे रेग्युलर शिक्षण आहे ते तर त्यांनी घ्यायचंच आहे, परंतु त्यांनी काही ना काहीतरी कौशल्य आपल्या अंगात यायला पाहिजे. आणि ज्यामुळं त्या मुलांचं जी व्हॅल्यू आहे, जी कमवण्याची क्षमता आहे ती वाढली पाहिजे. नुसतं BA झाला, BCom झाला म्हणून त्याला लगेच नोकरी मिळेल किंवा नोकरीमध्ये त्याला चांगल्या पद्धतीचा पैसे कमवता येतील असं नाही आहे. जर त्याला काही कौशल्य असेल त्याच्यामध्ये आणि शिक्षण असेल, हे दोन्ही गोष्टी असतील तर त्याची व्हॅल्यू ह्या जगामध्ये, या प्रोफेशनल जगामध्ये खूप मोठी आहे. आणि मग त्या पद्धतीने आपण काय करतोय की ह्या आपल्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आपण आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र चालू केलं आहे. आता आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र टोटल भारतामध्ये फक्त 1000 आहे. त्यातलं आपल्याला इंदापूरला हे एक आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र मिळालं. याच्यामध्ये कुठलीही शिफारस नव्हती किंवा काही नाही, फक्त आपल्याकडचं आपला अप्रोच जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लोकांना पसंत पडला आणि ते आपल्याला केंद्र दिलेलं आहे. या केंद्राचं वैशिष्ट्य असं आहे की या केंद्रामध्ये आत्ता आपण 2 कोर्सेस चालू केले, CNC ऑपरेटर आणि PCB मेंटेनन्स. याला 75 म्हणजे 150 मुलं एनरोल होऊ शकतात. 10वी पास झालेला कुठलाही मुलगा इथे एनरोल होऊ शकतो. साधारण 4 महिन्याचा कोर्स आहे. या कोर्सची फी त्या विद्यार्थ्यांना 0 आहे, पूर्णपणे फी त्याला फ्री आहे. परंतु त्या विद्यार्थ्यांनी हे 4 महिन्यामध्ये जे काही नंबर ऑफ आवर्स त्याला दिलेले आहेत त्याचे 80% आवर्स त्यांनी इथे कंप्लीट केले की त्याला परीक्षेला बसून त्याला ते सर्टिफिकेट मिळेल आणि त्याला आपल्या जिल्हा कौशल्य केंद्राच्या मार्फत त्याला नोकरीही त्याच्यात देण्याची तयारी त्यांनी दाखवलेली. आपल्याकडे अशा पद्धतीने गेल्या वर्षभरात आपल्याकडे 100च्या वर मुलं एनरोल झालेली आहेत. तर ह्याचा फायदा आपल्या तालुक्यातल्या मुलांनी घेणं गरजेचं आहे. ITI झाला असू दे किंवा नुसताच 10वी आहे परंतु नुसताच 11वी-12वी करतोय, परंतु त्याच्याबरोबर 4 महिन्याचा कौशल्य विकासचा जर आचार्य चाणक्यचा कोर्स केला की एक ॲडिशनल कौशल्य त्याच्याकडे येईल आणि तो इंडस्ट्रीमध्ये ॲक्सेप्टन्स त्याचा वाढेल. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि मला एक सांगावीशी वाटते गोष्ट की आत्तापर्यंत मी 30-35 वर्ष या शैक्षणिक क्षेत्रात आहे, परंतु मी फक्त विद्यार्थी घडवतो, परंतु मी कमावता विद्यार्थी नाही घडवत. आणि कमावता विद्यार्थी घडवणे हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आजकालच्या जगामध्ये आहे. तुम्ही जर बाहेरच्या देशामध्ये जाऊन बघितलं की 15, 16, 17, 18 वर्ष झाली की मुलं स्वतःची स्वतंत्र होतात आणि आपलं स्वतःचं कमवतात, शिक्षण घेतात आणि स्वतःचं घर घेऊन स्वतः मेंटेन करतात. आपल्याकडची फॅमिली स्ट्रक्चर इतकं स्ट्रॉंग आहे की मुलं फॅमिलीचे बाहेर जाणे किंवा फॅमिली मुलाला बाहेर पाठवणे हे अजूनही तशी तयारी नाही आहे. परंतु मुलाला कमवतं करणे मात्र आपल्या हातात आहे. मग तेच आम्ही करतोय. आम्हाला म्हणायचं आहे की मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, त्याला कशा पद्धतीने पैसे कमवायचे ह्याचं शिक्षण आम्ही त्याच्यामध्ये देतो. गेल्या वर्षीच्या एका मोठ्या कार्यक्रम आमच्याकडे होता, एक टेक्निकल इव्हेंट होता. एक उदाहरण म्हणून सांगतो. त्या टेक्निकल इव्हेंटमध्ये बाहेरच्या कॉलेजचे 850च्या वर मुलं येणार होती. मग या मुलांना म्हटलं की अरे एवढी मोठी जर बाहेरची मुलं येतात त्यांना चहा पाणी किंवा नाश्ता किंवा असं काहीतरी त्याची सोय कुठे आहे? फक्त कॅन्टीन आहे, कॅन्टीनवर लोडिंग. मग मुलं म्हणले आम्ही काय करू? म्हटलं या बाहेरच्या कोर्समध्ये तुम्ही काही स्टॉल टाका, तुमचा खर्च तुम्ही करा. या स्टॉलचे 50 रुपये कॉलेजला द्या डिपॉझिट म्हणून, तुम्हाला जागा देतो, टेबल देतो, सगळं देतो. मला सांगायला तुम्हाला अत्यंत अभिमान वाटतो की 12 स्टॉल वेगवेगळे टाकले होते, त्यातले 9 स्टॉल मुलींचे होते. आणि ह्या सर्व स्टॉलनी प्रचंड मोठा व्यवसाय केला. आणि त्यात सुद्धा काय झालं की डॉक्टर पासलकर सर जे एक्स-DT डायरेक्टर आहेत ते दुपारी 2:30 वाजता आले. तो कार्यक्रमाच्या निमित्ताने झाले ते बक्षीस समारंभासाठी. मग ते म्हटलं सर तुम्ही जेवायचं वगैरे काय आहे का? नाही म्हणजे मला जेवायचं नाही, मला काहीतरी छोटंसं स्नॅक्स द्या. तिथेच बसून त्यांना स्नॅक्स बाहेरच्या स्टॉलमधनं मागवलं, एका मुलीच्या स्टॉलमधनं मागवलं. ते सगळे सर ते स्नॅक्स घेतला, कार्यक्रम घेतला झाला, ते सर निघून गेले. ते मुली माझ्याकडे सर 160 रुपये मागले. 160 रुपये सोडले नाहीत त्या मुलींनी. याचा अर्थ काय की आपल्याकडच्या मुलांना हे शिक्षण देणं फार महत्त्वाचं आहे की ज्या शिक्षणातनं ते व्यवहार आणि त्याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज आहे. त्यामुळं अशा पद्धतीचं आम्ही मुलांचं आता आम्ही घडवतोय.
ही जी पिढी आपल्याकडनं आता बाहेर पडणारी आहे, ही जी पिढी आपल्याकडे आता नवीन येणारी आहे, या पिढीला आपल्याला फक्त कमवता विद्यार्थी करणे अशा पद्धतीने आम्ही काम करतोय. यासाठी आम्ही एक स्टेप अजून एक घेतलेली आहे. आमच्याच कॉलेजमध्ये आम्ही 3 प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना करतो. आता कॉलेजमध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी का करते, काय करते? जसं आपण म्हणतो की मेडिकल कॉलेज काढण्यासाठी हॉस्पिटल असणं अत्यंत गरजेचं आहे, त्याशिवाय मेडिकल कॉलेजला परमिशनच मिळत नाही. मग म्हणतो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कंपनी का नको? त्यांना मुलांना लाईव्ह एक्सपिरियन्स मिळेल, कंपनी आमचेच लोक ऑपरेट करतील, मुलं तिथं काम करतील, मुलांना तिथे संध्याकाळी 4-4:30 नंतर 1-2-3 तास काम केले तर त्यांना टेक्निकल नॉलेज मिळेल, प्रोफेशनल नॉलेज मिळेल, प्रोफेशनल एक्सपिरियन्स मिळेल आणि शिवाय पैसेही मिळतील. स्वतःचा खर्च स्वतः कमवण्यास इतपत जर त्यांना तिथे काम करता आलं तर तो मुलगा, तो विद्यार्थी कमवता विद्यार्थी होईल. पुढे जाऊन त्याच्यामध्ये नकळत व्यावसायिकता हे बीज रोवलं जाईल आणि पुढे जाऊन तो स्वतःची कंपनी, स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा स्टार्टअप तयार करू शकतो. अशा पद्धतीच्या 3 वेगवेगळ्या कंपनीज आहेत. एक आहे कॉम्प्युटरची कंपनी, एक आहे सिव्हिलची रिलेटेड कंपनी, एक आहे इलेक्ट्रॉनिक्सची रिलेटेड कंपनी. अशा 3 कंपनीज आम्ही, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज आम्ही स्वतः इथे स्थापन करतोय. या कंपनी स्थापन करण्यासाठी आमच्याकडचे 3 शिक्षक समोर आलेले आहेत. या कंपनीच्या स्थापन करण्यासाठी जो खर्च आहे तो पूर्णपणे कॉलेज त्यांना देणार आहे. त्यामुळे हे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण आपण यामध्ये तयार करतोय. आपलं कॉलेज सकाळी 9ला 8:30ला उघडतो, संध्याकाळी 5ला बंद करतो. संध्याकाळी 5 ते सकाळी 8:30 पर्यंत या कॉलेजचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कुलूपबंद असतं. मला म्हणायचं आहे की हे जे कुलूपबंद इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तुम्ही सकाळी संध्याकाळी 5 नंतर सकाळी 9 पर्यंत तुम्ही वापरा आणि तुमचा व्यवसाय करा. ह्याच्यामध्ये कुणाचंही ऑब्जेक्शन असायचं काहीच कारण नाही. त्यामुळं आपल्याकडे आपण अशा 3 मोठ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज आता स्थापन करतोय. मुलांना व्यावसायिक बनवणे, मुलांना कमवता बनवणे आणि मुलांमध्ये हे बीज हे जाणे हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आपण या MKCL आणि या सगळ्या गोष्टींबरोबर जे काही आपण पहिला विचार केला MKCLचा ज्यामुळे नॉलेज मिळेल. दुसरा विचार करतोय आपण याचा आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा, ज्यामुळे त्यांना ॲडिशनल स्किल्स मिळतील. तिसरा आपण विचार केला की या मुलांना व्यावसायिकता काय असते, कशा पद्धतीने काम होतं इंडस्ट्रीमध्ये याचं डायरेक्ट नॉलेज मिळेल. कमवणे हा गोष्ट त्याच्यामध्ये चालू होईल. आता त्यामध्ये आपण सामाजिक बांधिलकी अजून एक जपतोय, ती म्हणजे सायबर क्राईम्स या जगात वाढत चालले आहेत आणि त्या सायबर क्राईम्सच्या रिलेटेड गेल्या वर्षीच आपल्याच सहयोगाने आपण पहिल्यांदाच जो पत्रकार परिषद घेतली होती सायबर सिक्युरिटीच्या संदर्भातलं काम करण्यासाठी. आता त्या गोष्टीला चांगल्या पद्धतीचा एक मोठा आकार येतोय. आपल्याकडच्या इंदापूर तालुक्यामध्ये होणाऱ्या सायबर क्राईम्सची नोंद आपल्या पोलीस ठाण्यात होतीये. त्याचा अभ्यास आम्ही इथे करतो आणि त्याचा अभ्यास करून जो ट्रेंड निघतोय तो आम्ही पुण्यातल्या आमच्या जे सायबर सिक्युरिटीसाठी काम करणारे लोक आहेत त्यांना आपण पोच करतो. म्हणजे आपला ह्या कॉलेजच्या मुलांची किंवा ह्या कॉलेजच्या ह्या डिपार्टमेंटची भूमिका अशी आहे की सायबर गुन्हे होणार जे होत आहेत त्यांचा अभ्यास करून, त्यांचा एक डेटा तयार करून, तो डेटाचं विश्लेषण करून त्याचं विश्लेषण पुढे पाठवणं. याला आपण म्हणतो की आजकालच्या जगात याला आपण म्हणतो मशीन लर्निंग. म्हणजे मशीन लर्निंगच्या स्वरूपामध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या स्वरूपामध्ये आम्ही इथे काम करतोय आणि या सायबर सिक्युरिटीच्यासाठी आम्ही आमचा काही थोडाफार जो काही आम्ही पार्टिसिपेट किंवा त्याच्यामध्ये पार्ट करू शकतो तेवढा आम्ही त्याच्यामध्ये करतो. त्यामुळं यासाठी आमचं डिपार्टमेंट जे कॉम्प्युटर डिपार्टमेंट आहे, इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट आहे, यांचे प्राध्यापक असतील, यांचे विद्यार्थी असतील, हे सर्वजण त्याच्यामध्ये तिथे काम करत आहेत. आणि त्यामुळं या सायबर सिक्युरिटीच्या ह्या आमच्या एक जो आम्ही एक चळवळ चालू केलेली आहे ती हळूहळू जोर धरती आहे. आणि त्यासाठी आपल्या इंदापूर पोलीस स्टेशनचं जे सहकार्य आहे ते फार मोठं आहे. हे सूर्यवंशी साहेब जे आहेत ते पण आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य ते करतायत. दुसरी गोष्ट आपले कोकणे साहेब जे आहेत ते पण त्याच्यामध्ये सहकार्य जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला करत आहेत. या ठिकाणी आपण गेल्या वर्षी डिक्लेअर केलं होतं की आपण ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर आपण चालू करतोय. त्याची पूर्तता सर्व गोष्टी झाली. फक्त आता या मधल्या काळामध्ये आपल्या ड्रोनच्या या अभ्यासक्रमाच्या साठी आपल्याला थांबायला सांगितलेलं आहे. कारण या सगळ्या गोष्टी आताच्या ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भातले, त्यामुळे आपल्याला या गोष्टी जरा थोडंसं थांबायला सांगितलं. परंतु आपली तयारी पूर्णपणे झालेली.
आपण ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर तयार करण्यासाठी किंवा चालू करण्यासाठी आपण गरुडा म्हणून एका कंपनीबरोबर करार केलेला आहे आणि त्या करारामध्ये आपण असं ठरलं की त्यांचे टेक्निकल जे पर्सन्स आहेत ते पर्सन्स आपल्याकडे इथे येतील आणि ते आपल्याला ट्रेन करतील. ते लोक इथे येऊन बघूनही गेलेले आहेत आणि त्या पद्धतीने ट्रेनिंग चालूही होईल. यासाठी आपल्याकडच्या शेतकरी असतील किंवा वेगवेगळ्या ज्या विविध आपल्या हे असतात पतपुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेच्या मार्फत देखील काही लोकांना आपल्याला इथे ट्रेनिंग देता येईल की त्यांना एक ॲडिशनल इन्कम त्याच्यामध्ये करता येईल. त्यानंतर या सगळ्यासाठी आमच्याकडे जो अभ्यास आम्ही शिकवतोय त्याला कुठलंच कॉम्प्रोमाइज नाही. तो अभ्यास हा अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकवणं जाणं गरजेचंच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये दुर्लक्ष करून या सगळ्या आपण ॲक्टिव्हिटी करतोय असं अजिबात नाही. आमचे जर रिझल्ट्स पाहिले तुम्ही गेल्या डिसेंबरच्या परीक्षेचे तर ते अत्यंत चांगले आहेत. 95% वर जवळजवळ सर्व वर्गाचे रिझल्ट्स आलेले आहेत. त्यामुळे आमच्याकडच्या मुलांची जी ॲक्सेप्टन्स आहे या सगळ्या ॲक्टिव्हिटीमुळं ती अशी आहे की यावर्षी आमची 100च्या वर मुलं वेगवेगळ्या मोठमोठ्या इंटरनॅशनल नॅशनल लेवलच्या कंपनीमध्ये सिलेक्ट झाले. L&T डिफेन्स असतील. L&T डिफेन्स एक फार मोठी कंपनी आहे की ज्या कंपनीमध्ये आत्ता जिथे जे काही आपण क्षेपणास्त्र किंवा इतर काही संस्था हे वापरतो वेगवेगळ्या सिस्टीम्स वापरतो इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स वापरतो ते तिथे तयार होतात आणि आपल्याकडची मुलं तिथे काम करतात. त्यामुळे L&T डिफेन्स असेल, भारत फोर्ज असेल, बजाज ऑटो असेल, कमिन्स इंडिया असेल किंवा लक्ष्मी कन्स्ट्रक्शन असेल अशा सर्व मोठमोठ्या कंपनीमध्ये आपले 100च्या वर मुलं प्लेस झाली आणि या लोकांनी त्या मुलांचं ॲक्सेप्टन्स घेतलं. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक त्याच्यामध्ये झालेली आहे की विप्रो ही एक मोठी कंपनी आहे आपल्या सॉफ्टवेअर कंपनी सॉफ्टवेअरच्या रिलेटेड. त्या कंपनीमध्ये आपली साधारण 5 ते 6 मुलं सिलेक्ट झाली आणि त्या मुलांना त्यातल्या 3 मुलीच आहेत. तर त्या मुलांना त्या विप्रो कंपनीने 20,000 रुपये महिना असा पगार सुरुवातीला देणार असं सांगितलं आहे. प्लस बिट्स पिलानी इथे त्यांना डिग्री करण्यासाठीचं 100% स्पॉन्सरशिप त्यांनी दिलेली. म्हणजेच या मुलांचं स्वतःचं शिक्षण पण चालू राहील तेही फ्री ऑफ कॉस्ट आणि तेही बिट्स पिलानीसारख्या ठिकाणी की जिथं जाण्याचं स्वप्न असतं लोकांचं. आणि दुसरी गोष्ट त्यांची विप्रोमधली कामही चालतं. त्यामुळं अशा पद्धतीने ड्युएल या गोष्टी आपल्याला चालणार आहेत. मला 2-3 पालक त्यातले आले मुलींचे पालक माझ्याकडे आले की सर हे खरंच आहे का? हे नक्की त्यांनी खरं सांगितलं आहे का कुठली तरी फालतू कंपनी आहे? म्हणलं असं काही नाही आहे, खरं आहे. विप्रो कंपनीने हे सांगितलेलं आहे आणि तुम्ही त्यांना पाठवा त्या मुलांना तुमच्या. त्यामुळं या सर्व गोष्टींचा जो परिपाक आहे आपल्या कौशल्य विकास असू देत, अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने शिकवणे असू देत, या सगळ्याचा परिपाक म्हणून आत्ता यावर्षी आपलं प्लेसमेंट जे आहे ते साधारण 100च्या वर मुलं प्लेस झालेली आहेत. आता हे सगळं आपण जे करतोय या सगळ्या करण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी क्वालिटी एश्युरन्स असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळेस आपण काम करत असताना आपण ते चांगल्या पद्धतीने करतो का, त्याचा परिणाम होतोय का हे सुद्धा सतत बघणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्याकडे आम्ही ह्याचं ISOचं प्रमाणपत्र आम्ही दिलेलं आहे. ISO 21001-2018 हे फक्त आणि फक्त शैक्षणिक संस्थांसाठी लागू असणारं जे मानक आहे त्या मानकाचं प्रमाणपत्र आम्हाला मिळालं की आम्ही गेल्या एप्रिलपासून हे काम चालू केलं. आम्हाला नोव्हेंबरमध्ये हे प्रमाणपत्र मिळालं आणि त्या प्रमाणपत्रामुळे आपली हे पॉलिटेक्निक जे आहे ते पॉलिटेक्निक महाराष्ट्रातलं एकमेव पॉलिटेक्निक आहे की ज्यांनी हे प्रमाणपत्र घेतलं. 21,001-2018 हे ISOचं मानक प्रमाणपत्र आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्यामुळं काय झालं की आम्ही एका सिस्टीममध्ये आणलं आणि सिस्टीममध्ये आणल्यामुळं आमच्यामध्ये होणाऱ्या सर्व गोष्टींचं क्वालिटी ही प्रत्येक वेळेस ही त्याच्या क्वालिटीबद्दल विचारणा केली जाते. प्रत्येक वेळेस त्या क्वालिटीबद्दल ॲश्युरन्स दिला जातो. काय चुकतंय, काय कमी पडलेलं आहे, कशा पद्धतीने अजून करणं गरजेचं आहे हे प्रत्येक वेळी सुधारणा होत हळूहळू आम्ही त्या पद्धतीने चालू आहे. क्वालिटीला कुठलंच लेवल नाही आहे किंवा क्वालिटी तुमची एवढी असावी असं कधीच नाही. क्वालिटी ही इन्फायनाईट आहे. त्यामुळं त्यामध्ये आम्हाला काम जे करतोय त्यामध्ये आम्ही प्रत्येक वेळेस बारीक गोष्टी सुधारणा करणे एक गोष्ट आम्ही पुढे नेतोय. आता यामध्ये
सगळ्या ह्या ज्या गोष्टी चालल्या आहेत ह्या गोष्टी फक्त आणि फक्त या पॉलिटेक्निकसाठीच चालल्या आहेत असं अजिबात नाही आहे. आपल्याकडे कॉमर्स कॉलेज, सायन्स कॉलेज, इतर काही शाळा यांची देखील मुलं आपल्याकडे येतात. गेल्या 3-4 महिन्यापूर्वी आपल्याकडे साधारणपणे 550 ते 600 10वीत असलेली मुलं इथे आली होती वेगवेगळ्या शाळांची, आणि आपल्याकडे चालणारे प्रोजेक्ट्स ते बघून गेले. आपल्याच मुलांनी तयार केलेले प्रोजेक्ट्स बघून गेले. याच्यामुळे होतं आहे का की त्या मुलांमध्ये समजा 100 मुलं आली आणि 100रातले 20 जण म्हणले की अरे हे प्रोजेक्ट्स मला करणं शक्य आहे, मला ह्याच्यातली आवड आहे. म्हणजे ती जी इन्स्पिरेशन आहे ते मुलांना मिळतं. मग त्यांनी कुठेही ॲडमिशन घेऊ दे, परंतु ते इन्स्पायर होणं, ते इन्स्पायर करणं हे एक आपलं काम आहे आणि त्या दृष्टीने आपण या मध्ये आपण करत आहोत. आणि हे सगळं जे काही कार्यक्रम आयोजित करण्याची गोष्ट आहे ते सगळी मुलांनीच केलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे हे या गोष्टींचा अनुभवही त्यांना येईल. मुलांनीच मुलांसाठी करणं हा खूप मोठी गोष्ट आपण त्याच्यामध्ये साध्य करतो. त्यानंतर आता इथून पुढे काय, इथून पुढे आपल्याला आपला इंदापूर तालुक्यामधल्या शैक्षणिक जो एक छोटासा त्याच्यामध्ये आमचा जो पार्ट आहे तो पार्ट असा आहे की आपल्याला कमावता विद्यार्थी तयार करणं आहे. त्याच्यामध्ये त्याला लागणारे जे काही संसाधन आहेत, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रिसोर्सेस आहेत, त्याची पूर्तता करणे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला विद्याप्रतिष्ठान या संस्थेची पूर्णपणे सहकार्य आहे. कारण विद्याप्रतिष्ठान संस्थेचंच कॉलेज आहे, परंतु हा जो व्ह्यू आम्ही त्यांच्यासमोर मांडतो त्यावेळेस त्यांना हा व्ह्यू त्यांना पटलेला आहे. ते म्हणतात की तुम्ही या गोष्टी इथे 100% करा. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकीय कुठलाही काही इन्व्हॉल्व नाही आहे. आणि हे संस्थेनेच आम्हाला सांगितलेलं आहे की या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू नका, तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा, तुम्हाला सर्व गोष्टी आम्ही देऊ. मग त्या दृष्टीने आम्हाला एक मोठी लॅबोरेटरी आम्हाला एक इथे संस्थेने दिलेली आहे. साधारणपणे 22 लाख रुपये खर्च करून संस्थेने आम्हाला ही लॅबोरेटरी दिली. त्याच्यामध्ये अनेक 2-3 वेगवेगळ्या प्रकारच्या टूल्स, सॉफ्टवेअर टूल्स आम्हाला मिळाले आहेत. त्याच्यामध्ये एक सॉफ्टवेअर टूल आहे CNCचं, दुसरं सॉफ्टवेअर टूल आहे ते आहे ऑटोमेशनचं, रोबोटिक्सचं. आणि याच्यामध्ये मुलं स्वतः बसून तिथे बघू शकतात की आपण काय काय करू शकतो. CNCचं तर सॉफ्टवेअर असं आहे की ॲक्च्युअली CNC प्रोग्रामिंग तिथे करून मुलं जॉब करून बघतात. काही चुकला असेल तर पुन्हा तो प्रोग्राम रिपीट करतात. आणि नंतर ज्यावेळेस त्यांना कळतं की हा जॉब आता परफेक्ट आहे, तो प्रोग्राम उचलून आमच्या CNC मशीनवर टाकला की जॉब तसाच होतो. म्हणजे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग अँड डेव्हलपमेंट जे आहे ते इथे होऊ शकतं. आणि दिस इज ओपन टू ऑल. याच्यामध्ये 10वी झालेला कुठलाही मुलगा आला तरी आम्ही त्याला CNC इथं शिकवू शकतो. या पद्धतीने आम्ही ही तयारी केलेली आहे आणि आता ऑलरेडी त्याची क्लासेस चालू आहेत. त्यामुळे ह्यापुढे आपल्याला जे काय गोष्टी करायच्या ते कॉलेजच्या लेवलला आम्ही एक काम करतोय की जसं आम्ही ISOचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे किंवा ISO नामांकन आम्हाला मिळालं, त्या पद्धतीने आम्ही नॅशनल बोर्ड ऑफ ॲप्लिकेशनचं नामांकन देखील आम्ही मिळवतो आहे. ते आमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि मग त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. साधारणपणे सप्टेंबरपर्यंत आम्हाला ते नामांकन मिळून जाईल. एकदा ते नामांकन मिळालं की मग आमच्याकडे आम्ही विविध प्रकारच्या कोर्सेस अजून चालू करू शकतो. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग असेल किंवा मेकॅनिकलच्या रिलेटेड अजून काही गोष्टी असतील, सिव्हिलच्या रिलेटेड काही गोष्टी असतील, यामध्ये चालू करू शकतो. आणि पुढच्या वर्षीच्या प्लॅनिंगप्रमाणे म्हणजे आमच्या सगळ्यांच्याच एकत्रित प्लॅनिंगप्रमाणे आमचं आम्हाला MBA तर मिळेलच, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट MBA मिळाल्यानंतर आम्ही पुढच्या वर्षी 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही या पॉलिटेक्निकच्या अंडर काही डिग्री कोर्सेस चालू करतो. आणि हे डिग्री कोर्सेस असे असतील की अत्यंत आपण म्हणू की फोकस्ड असतील. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची काही एखादा कोर्स असेल किंवा एखादा मशीन लर्निंगचा कोर्स असेल किंवा एखादा प्रोडक्शनचे रिलेटेड कोर्स असेल, ऑटोमेशनचे रिलेटेड कोर्स असेल की ज्यामुळे मुलांना इमिडिएटली जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळून जातील. आणि हे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस डिग्री कोर्सेस असतील, विद्यापीठाला संलग्न असतील, परंतु या डिग्री कोर्सेसचं वैशिष्ट्य आम्ही असं करणार आहोत की या डिग्री कोर्सेसला 12वी झालेला मुलगा ॲडमिशन नाही घेऊ शकत, फक्त डिप्लोमा झालेलेच मुलं ॲडमिशन घेऊ शकतात. म्हणजे सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर एवढेच 3 वर्ष आम्ही इथे राबवणार आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण या डिप्लोमाच्याच मुलांना
फोकस करून आपण करणार आहोत. साईड बाय साईड ही मुलं इथल्याच व्यवसायामध्ये काम करू शकतात. साईड बाय साईड ही मुलं इथे कमवू शकतात. ही मुलं घरी सांगू शकतील त्यातली की आम्हाला डिग्री करण्यासाठी तुमच्याकडची फीची काही गरज नाही आहे, आम्ही आमची फी कमवतो. आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात सक्षमता या मुलांची वाढवायची आहे आणि त्या पद्धतीने आपण ह्या गोष्टी करत आहोत. सेम असंच मॉडेल आम्ही आमच्या कॉमर्स सायन्स कॉलेजला आम्ही राबवत आहोत आणि त्याच्यामध्ये देखील आम्हाला अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स मिळतो आहे. हळूहळू हे मॉडेल आपण सर्व लोकांसाठी ओपन करूयात आणि हे मॉडेल आपण सर्वांना दाखवूयात की जेणेकरून कुठल्याही कॉलेजला, कुठल्याही संस्थेत, कुठल्याही इन्स्टिट्यूटला मुलगा जरी ॲडमिशन असेल तरी सुद्धा त्याला मिळणारा जो मार्ग आहे तो एकच असेल की तो व्यावसायिक असावा, तो कमावता असावा. या पद्धतीने आपण चाललेलो आहोत. तर या पद्धतीची आमची ही भूमिका आहे. आपल्याला काही प्रश्न विचारायचे तर आपण विचारू शकतो. आता सर आपल्याकडे या युनिटमध्ये किती विद्यार्थी शिक्षण घेतले? या युनिटमध्ये आत्ता 800 मुलं आहेत टोटल. आपण हे पूर्ण उपक्रम राबवतो. आता लोकांच्या इतर संस्थेतली मुलं तुम्ही सांगितलं की 10वीतली मुलं असतात किंवा इतर संस्थेतली मुलं जे आपल्याला भेट देतात, असं यावर्षी किती मुलांनी आपल्याला किंवा किती संस्थेने भेट दिली? या वर्षी साधारणपणे 550 मुलं तर प्रोजेक्टच्याच याला आली होती आपल्याकडे आणि आचार्य चाणक्यचे रिलेटेड ITI झालेली मुलं असतील, 10वी झालेली मुलं असतील, ही मुलं आपल्याकडे ॲप्रोच झालेली आहेत. आणि मग त्यामुळे ज्यांना 10वी नंतरही शिक्षण घेणं शक्य नाही, मग त्यांना आपण काय करू शकतो की आपण आचार्य चाणक्यमध्ये या, 1 रुपया खर्च नाही, 4 महिने कोर्स व्यवस्थित करा, तुम्हाला 100% गॅरंटी त्याला नोकरी मिळेल. आता सर आपल्या कॉलेजने ज्ञानवर्धनीचं केंद्र सुरू केलेलं आहे. हो, आणि त्याला प्रतिसाद सुद्धा खूप चांगला असेल. आमचं तर म्हणणं असं होतं की आपण एक कमवता विद्यार्थी घडवण्याचं काम करतो. सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका आहे आपली की कमवता विद्यार्थी निर्माण करणं. नुसतं त्याला पुस्तकाचं ज्ञान न देता त्याला कमवतं करणं. तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी जसं ज्ञानवर्धनी स्थापन केलं तसं एक आपल्या शिक्षण संस्थेमध्ये जे काही उपक्रम चालत आहेत. आता काय झालं की विद्याप्रतिष्ठानला सगळ्या गोष्टी मिळत आहेत, पण आपण मोठं भारत माझा देश आहे, ते सगळीकडे झालं पाहिजे. बरोबर, ह्याचा प्रोपोगंडा सगळीकडे झाला पाहिजे. ह्याच्यासाठी फक्त शिक्षणावर माहिती देणारं आपण करावं अशी लोकांची मागणी आहे. कारण काय झालं की विद्याप्रतिष्ठानच्या आपल्या या तर मग आपण पुढे जाऊ. अजून सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. ग्रामीण भागातला विद्यार्थी हा पुस्तकी ज्ञानात चांगल्या पद्धतीने पण प्रॅक्टिकल कमी पडतो, त्यामुळे तुम्ही सध्या आता प्रॅक्टिकल जादा भर देण्याचा प्रयत्न करताय का? अगदी बरोबर आहे. पुस्तक ज्ञान का चांगलं असतं माहिती का? कारण तेवढंच त्याच्याकडे आहे. कारण एखादं CNC मशीन ऑपरेट करायचं असेल तर CNC कुठं त्याला सहज हाताळायला मिळते. मग हे जे म्हणून तर म्हटलं रिसोर्सेस फार महत्त्वाचे. मग हे जे रिसोर्सेस आहेत, आता जसं आम्हाला 22 लाखाची आम्हाला लॅब संस्थेच्या मार्फत आम्हाला मिळालेली आहे, पण हे रिसोर्सेस आज आम्हाला उपलब्ध करून द्यायला लागत सुरुवात झालेली. मग याच्यामध्ये काही कंपनीज येतात, CSR फंड्समधून आम्हाला काही गोष्टी मिळू शकतात. मग ह्या जसं आमची गती वाढेल त्या पद्धतीने लोक ऑटोमॅटिकली आमच्यामध्ये जोडले जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला आपण म्हणतो की ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासात हुशार असतात कारण त्यांच्याकडे तेवढंच रिसोर्सेस आहेत. मग तेवढ्याच रिसोर्सेसवर ते काम करतात. परंतु त्यांना जर आपण अजून रिसोर्सेस जर दिले तर त्या रिसोर्सेसमध्ये ते अजून काम करू शकतात. म्हणजे आज आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की आपल्या ग्रामीण भागातली 9 मुलं जर बाहेरच्या देशात फुल स्कॉलरशिपवर शिकायला जात असतील तरी आपलं यशच आहे. पण शेतकरी आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना खाजगी संस्थेमध्ये जे डोनेशन किंवा फी जास्त प्रमाणात असल्यामुळं शिक्षण कुठंतरी वेगळ्या मार्गाने जावं लागतं इच्छा असून, त्याबाबत आपली संस्था काय राबवल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का साहेब, की याच्यात 2 भाग आहेत. पहिली भाग असं आहे की कुठलीही खाजगी संस्था ती विद्यार्थ्यांच्या फीमधूनच चालू असते. त्याला कुठलंही अनुदान मिळत नाही किंवा कुठलंही काही डोनेशन किंवा काही देऊ शकत नाही. सचिन, मी 10 मिनिटात हे जे फी आहे ही फी
एवढीच फी गव्हर्नमेंट सँक्शन करते की ज्याच्यामध्ये तुमचा खर्च हा होऊ शकतो. ॲट द एंड ऑफ इयर प्रत्येक संस्थेमध्ये गोळाबेरीज 0 असते. आता हे मी सांगतोय तुम्हाला आदर्श. आपल्याकडच्या विद्यार्थ्यांकडून जास्त फी घेऊन त्याच्यातनं नफेखोरी करणे हे आमच्या संस्थेत तर अजिबात नाही, तो विषयच येत नाही. आणि मग तुम्ही म्हणताय की या विद्यार्थ्यांना एवढं फी परवडते का, किंवा एवढी फी यांना फी देणं, एवढं खाजगी संस्थेत जाणं एवढं परवडतंय का. तर त्यासाठी मी हा एक पर्याय इथे मॉडेल एक तयार करतोय की ज्या मॉडेलमध्ये तो विद्यार्थी किती फी असू दे, तो संध्याकाळी 3 तास 4 तास रोज काम करेल, इथे कमवेल पैसे आणि तो फीमध्ये कन्वर्ट करेल. मग मला असं नाही म्हणायचं की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यानंतरच त्यांनी कमवता व्हायला पाहिजे. विद्यार्थी काम तो शिकत असताना देखील कमवता होऊ शकतो हे त्याच्यामध्ये करून दाखवायचं आहे. आणि हे आम्ही त्याच्यामधला पहिले स्टेप घेतले की आमच्याकडे 3 प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आम्ही स्थापन केल्या की ज्याच्या अंतर्गत तो विद्यार्थी काम करेल, एक्सपिरियन्सही घेईल, पैसेही कमवेल.